नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा निघायला पाहिजे याच्यासाठी कुठले स्प्रे ॲप्लिकेशन आणि ड्रिप ॲप्लिकेशन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हिडिओ शॉर्ट असेल पण अतिशय महत्त्वाचा असेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सगळ्यांना मदत होईल. आपली व्हरायटी कुठलीही असू, हे स्प्रे हे ड्रिप ॲप्लिकेशन आपण त्या व्हरायटीमध्ये वापरू शकता. ही गोष्ट प्रूव्हन आहे. वापरलेल्या ॲप्लिकेशनचं कुठलाही साईड इफेक्ट आपल्या पिकावरती आपल्याला भेटत नाही. ह्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दिवस सुद्धा सांगितलं जाईल की कुठल्या दिवशी कुठली फवारणी आपण घेऊ शकतो. अधिक ज्या अडचणी असतील तो खाली नंबर दिलेला त्या नंबरवरती संपर्क करा. आता फुटवे काय महत्त्वाचं आहे थोडक्यात समजून घेऊया. जास्त ब्रँचिंग असली तर फुलकही जास्त राहील. फुलाचं रूपांतर हे फळात होतं. फळाचं रूपांतर हे टोटल उत्पादनामध्ये होतं आणि उत्पादनाचं उत्पन्नामध्ये होतं. म्हणून ब्रँचिंग महत्त्वाची आहे. कारण सुरुवातीच्या टप्प्यापासून शेवटपर्यंत नियोजन ही सगळ्यात महत्त्वाची फळी आहे आणि ती आपल्याला जमली तर आपला 50% भाग जो आहे तो तिथपर्यंत पार होतो. मग हे पार करताना नेमकी काळजी कोणत्या गोष्टींची आपण घ्यायला पाहिजे ती सांगतो. नत्राचं प्रमाण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी ठेवा. जितक्या कमी ड्रिचिंग आणि महत्त्वाच्या ड्रिचिंग घेता येतील तितक्याच ड्रिचिंग घ्या. अनावश्यक ड्रिचिंग टाळा. खर्चही वाचतो आणि जो ड्रॉबॅक आपल्याला बघायला भेटतो तोही वाचतो. आता ज्यावेळेस आपल्या झाडाची हाईट होऊन जाते, फुटवे निघत नाही, अशा अवस्थेमधले हे स्प्रे मी तुम्हाला सांगतो. जर अति हाईट झालेली आहे, म्हणजे खूप जास्त हाईट झालेली आहे, त्यावेळेस हा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. प्लॉट हा आपला 20 ते 30 दिवसाच्या आत पाहिजे. त्याच वेळेस हा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. युरोपिया ॲग्रोचं ग्रोफर 80 नावाचं प्रोडक्ट पॅक्लोबुट्राझोल याच्यातला मॉलिक्यूल आहे. प्रमाण किती आहे ते आता सांगणं अशक्य आहे, पण मेन्शन नाही आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगून देतो. त्याचा जो डोस आपल्याला ठेवायचा आहे 20 लिटरच्या पंपासाठी 12 मिली त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सोबतच BASF कंपनीचं लिबरेल हे मायक्रोन्यूट्रिएंट येतं. त्याचा जो डोस आपल्याला ठेवायचा आहे तो ठेवायचा आहे 15 ग्रॅम प्रति 20 लिटर पंप. त्या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन जर आपण फवारणी घेतली तर सगळ्यात उत्कृष्ट रिपोर्ट हाईट थांबून फुटवे काढण्यासाठी या फवारणीच्या आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेताना तुमचा प्लॉट 20 ते 25 दिवसाचा असताना ही फवारणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. फवारणी घेताना व्हेस्पा 12 मिली प्रति पंप, सोबत वापरताना 05234 सारखी मोनोफॉस्फेट ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी 50 ग्रॅम घ्यायची आहे. त्या ग्रेड सोबत आपल्याला चांगलं सीविड किंवा मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचं आहे. सीविड वापरशाल तर त्या ठिकाणी तुम्ही स्टिम्प्लेक्स वापरू शकता किंवा बायोविटा एक्स वापरू शकता. जर त्या ठिकाणी तुम्ही कॉम्बी वापरणार नसेल, लिबरेल, मॉक्झिक किंवा केमिओ कॉम्बी यांपैकी कुठलंही एक कॉम्बी त्या ठिकाणी घेऊ शकता. हा दुसरा ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं. तिसरं अजून एक ऑप्शन सांगतो. टोमॅटो प्लॉट 10 ते 12 दिवसाचा असताना हे ॲप्लिकेशन तुम्ही देऊ शकता. आपलं मार्केटमध्ये जे लिओसिन भेटतं त्या लिओसिनचा डोस आहे तो ठेवायचा आहे 12 मिली प्रति पंप. लिओसिन सोबत आपल्याला घ्यायचं आहे फॅनटॅक प्लस 20 मिली आणि सोबत केमिओ कॉम्बी या ठिकाणी 20 ग्रॅम. असा तिघांचा जर एकत्रित स्प्रे काढला तर फुटवे काढण्यासाठी अतिशय जास्त फायदा ह्या फवारणीचा आपल्याला होतो. त्याच्यानंतर ड्रिप ॲप्लिकेशन कुठलं आहे जेणेकरून अतिरिक्त फुटवा निघू शकतो. अल्बर्ट सोल्युशन 4 किलो प्रति एकर ड्रिपने देऊ शकता 20 दिवसाचा प्लॉट असताना. सोबत देताना ईसा बियाण 500 मिली हे ड्रिप ॲप्लिकेशन खूप बेस्ट आहे. ड्रिचिंग करताना याराची जी 10-40-10 सॉरी याराची 11-40-11 जी ग्रेड मार्केटमध्ये भेटते 2 किलो घ्यायची 1 एकरसाठी ड्रिचिंग करताना. सोबत देताना मार्केटमध्ये झायडेक्सचं जे झायटोनिक नर्सरी किट भेटतं, ते नर्सरी किट आपल्याला द्यायचं आहे 2 किलो. या दोघांचं ॲप्लिकेशन जर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ड्रिचिंगमध्ये दिलं, तर फुटव्यांमध्ये अतिरिक्त वाढ झालेली आपल्याला दिसते. खूप चांगले फुटवे पुढे जाऊन आपल्याला भेटतात. 10व्या-12व्या दिवशी रेमेडीसारखं जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला मार्केटमध्ये भेटतं किंवा जे मिलांच भेटतं, दोघांपैकी एक 2 किलो प्रति एकर ड्रिपने सोडून द्या. खूप जास्त फायदा फुटवे निघण्यासाठी ह्या टोटल सांगितलेल्या गोष्टींचा आपल्याला बघायला भेटतो. तिन्हींपैकी एक स्प्रे आणि एक मायक्रोन्यूट्रिएंटचं ॲप्लिकेशन 10व्या-11व्या दिवशी, सोबत 4थ्या-5व्या दिवशी दिलेले ड्रिचिंग ह्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळल्या तर खूप जास्त फुटवे म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही इतके बेस्ट रिपोर्ट सांगितलेल्या ॲप्लिकेशनचा आपल्याला भेटतो. स्टे ट्यून्ड.